5 बॉलमध्ये 5 षटकार सिद्धू कुंभार यांच्यावरती ठोकले होते त्यांनी. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल फिरकावून दिला ऑन साइडला. सचिन ठाकूरच्या बॅटमधनं इट्स मॅक्सिमम. सचिन भोईर यांच्यावरती प्रतिहल्ला पाहायला मिळतोय. दुसऱ्याच बॉलवरती चेंडू सीमारेषा पार षटकार. आडव्या बॅटने सचिन ठाकूरच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्येचं मात्र अकाउंट ओपन झाले 6 या धावसंख्येने. 6 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती. दुसराच बॉल मात्र फिरकावून दिलाय 6 या धावसंख्येसाठी. मेहबूब शेख या टीमचा आयकॉन आहे. शिरोने प्रतिष्ठान हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि शिरोने प्रतिष्ठानसाठी ही मॅच भरपूर महत्वाची, दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ पराभूत होईल त्यांचा मात्र अस्तित्व या स्पर्धेतनं संपुष्टात येईल. अस्तित्वाची लढाई आहे. उद्याच्या दिवसामध्ये कोणता संघ खेळताना दिसेल पुन्हा एकदा या मैदानावरती. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने भरपूर दूरवरनं बॉल कलेक्ट करण्यासाठी येतात. तोपर्यंत 2 धावा. मागच्या मॅच मध्ये सचिनजी भोईर याने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडासा मार त्यांना बसलाय. 8 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बलवान संघ या स्पर्धेतनं बाहेर झाला. अर्थातच HNG योद्धा संघ जो संघ बलवान होता, ज्या संघाकडे अमर वारंगे होता, ज्या टीमकडे विराट चव्हाण होता, ज्या टीमकडे संजयजी भोईर होते. यावेळचा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. शिरोणे प्रतिष्ठान टीमचा सचिन ठाकूर, सचिन भोईर यांनी पहिली सफलता मिळवलेली आहे आणि शिरोणे प्रतिष्ठान टीमला लागला पहिला धक्का. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खवळे आपल्याला पाहायला मिळतोय. नन्नू शिरोणे प्रतिष्ठान या टीमकडे खेळत असताना नंबर क्रमांक 3 वरती सचिन भोईर यांनी मात्र कमबॅक करून दिला आपल्या टीमला. षटकाराच्या नंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त देखील केल्यात सचिन ठाकूरच्या. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. नन्नूच्या बॅटमधनं हा क्रॅकिंग चौकार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. आता 12 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला जरूर मिळतील. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे P1च्या ओव्हर मधला. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा 40+ चे खेळाडू. सचिन भोईर. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौकार आलाय. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. स्वप्नीलच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. त्या लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आणि स्वप्नील खवळेची ही विकेट मैदानाच्या बाहेर चाललेली आहे. शिरोणे प्रतिष्ठानला मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये मोठे 2 धक्के लागलेत. अर्थात स्वप्नील खवळे, सचिन ठाकूर या 2 फलंदाजांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. सचिन भोईर यांची लाजवाब गोलंदाजी. P1च्या ओव्हर मध्ये 2 मोठे धक्के दिले शिरोणे प्रतिष्ठान या टीमला.
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतील. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आलेत राकेश पाटील, समोर टीमचा कॅप्टन आयकॉना मेहबूब शेख आपल्याला पाहायला मिळतोय. शिरोण प्रतिष्ठान प्रशांत नवीन फलंदाज आलाय, नॉन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाजी मार्कवरती राकेश आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग मध्ये थोडीशी विरचना आपल्याला पाहायला जरूर मिळते. मेहबूब शेख, आणि या मेहबूब शेखला चांगली कामगिरी करावी लागेल. टीमचा आयकॉन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा आवाज. शिरोणे 40+ टीमला भरपूर मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय प्रेक्षकांचा. जसा डॉट बॉल विकेट्स पडतात तसा प्रेक्षकांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. शिरोणे प्रतिष्ठान मेहबूब शेख थोडासा मात्र या स्पर्धेमध्ये बॅट थोडीशी मात्र शांत आपल्याला जरूर पाहायला मिळते. डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या या एका सिंगलने मात्र जाऊन पोहोचते पुढे. 13 धावा दाफलकावरती लागल्यात. 13 रन स्कोर कार्ड वरती 13 धावा. 2 विकेट आतापर्यंत गमावले. 2 बॉल आतापर्यंत टाकून झालेत राकेश यांच्या माध्यमातून. 40+ हा संघ मात्र प्रस्थापित केला या SPL मध्ये. शिरोणे प्रीमियर लीग मध्ये एक वेगळा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांनी सांगितलं, आम्ही कॅप्टनला विचारलं होतं अतिश वारंगे यांना, तर अतिश वारंगे यांनी सांगितलं की आमचे जे 40+ खेळाडू आहेत त्या संपूर्ण खेळाडूंना संधी जास्त प्रमाणामध्ये मिळत नाही, म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. 13 धावा दाफलकावरती 2 विकेट आतापर्यंत गेलेत. शिरोणे प्रतिष्ठान संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 13 वरती 2 सध्या आपण पाहतोय. चला, यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. स्वतःला मात्र बॅकफूट वरती नेलं आणि बॅकफूट वरती जाऊन मात्र पंच केला. हा चांगला फटका पाहायला मिळाला. डीप कव्हरच्या रिझनला हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 धावा दाफलकावरती 2 विकेट आतापर्यंत गमावलेत टीम शिरोणे प्रतिष्ठान या टीमने. मेहबूब शेख याच्यावरती चांगली जबाबदारी असणार या मॅचची. आणि शिरोणे 40+ पंच डिक्लेअर आहे, बॅटकट आहे. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 18, शेवटचा 1 बॉल शिल्लक. 18 रन्स. 18 धावा दाफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळेल. अशा रीतीने मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर टीमची धावसंख्या 19. शिरोणे प्रतिष्ठान संघ 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. मेहबूब आणि प्रशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. दीपेशजी पाटील यांना आम्ही इन्व्हाइट करतो. दीपेशजी पाटील, आपण जिथे कुठे असाल तर आमच्याशी हॅलो चेक. चला, जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. 40+ शिरोणे संघ नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतील शिरोणे 40+ या टीम कडनं. संधू नाईक आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती ते आलेत. चंद्रकांत नाईक आपल्याला पाहायला मिळतील. समोर प्रशांत आहे. अमर वारंगे यांचे मामा आहेत ते, आणि आपण पाहू शकाल त्यांना गोलंदाजीसाठी ते आलेले आहेत. टीमची धावसंख्या 19 धावा दाफलकावरती लागल्यात. समोर प्रशांत आहे, आणि त्या प्रशांतच्या बॅटमधून आम्ही मोठे मोठे फटके सातत्याने पाहतो. यावेळचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत फक्त एक सिंगल. पुन्हा एकदा मेहबूब शेख. ही विकेट भरपूर महत्त्वाची असणार आहे शिरोणे 40+ टीमसाठी.
जर मेहबूब शेखची विकेट मिळाली या ओव्हरमध्ये तर कदाचित बॅकवर्डवरती जाऊ शकतो शिरोने प्रतिष्ठान हा संघ. 20 धावा धावफलकावरती सध्या लागल्यात आणि या ओव्हरमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. मेहबूब शेख हा करतच राहील. शिरोने प्रतिष्ठान थोडंसं अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. धावा हव्या तशा आलेल्या नाहीयेत. फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करायचा होता. 6 धावसंख्येमध्ये कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झालेली आहे, मेहबूब शेखची कॅच ड्रॉप झालेली आहे. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला होता, कॅच इथे ड्रॉप केली आणि कॅच किती महागात पडेल. मेहबूब शेखचा हा झेल ड्रॉप केला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ट्राय केला, सेकंड अटेम्प्ट मध्येही ट्राय करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु ती कॅच हातामध्ये व्यवस्थित त्याने बसलेली नाहीये. 21 धावा धावफलकावरती लागल्या, 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. यावेळचा फटका समोरच्या दिशेला आपण पाहतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना मेहबूब माफ करा प्रशांत यांच्या बॅटमधनं चौकार राहिलेला आहे. टीमची धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने आता मात्र पुढे जात असताना 25 धावा धावफलकावरती. जर ती कॅच पकडली असती तर प्रशांत स्ट्राईक वरती आले नसते आणि त्या 4 धावा वाचल्या असत्या. या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या तुम्हाला या स्पर्धेमधून लवकर बाहेर नेतील. चला, चंद्रकांत नाईक थोडेसे मात्र महागडे ठरतात, आपण पाहू शकाल. 25 धावा धावफलकावरती लागल्यात, 2 विकेट गमावलेत शिरोने प्रतिष्ठान टीमने. चंद्रकांत नाईक पुन्हा एकदा तयार होतात. मेहबूब शेखला बाद करण्यामध्ये ते यशस्वी झालेच होते, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना मिळालेली नाहीये. 25 वरती 2 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते शिरोने प्रतिष्ठान या टीमची. कालच्या दिवसामध्ये त्यांचे 2 सामने झाले आणि 1 सामने ते पराभूत झाले आणि 1 सामना ते जिंकलेले आहेत. ही मॅच भरपूर महत्वाची आहे. यावेळचा फटका, चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वेल जज. मेहबूब शेखची नाही तर प्रशांतची विकेट मिळालेली आहे आणि मोठा धक्का पुन्हा एकदा शिरोने प्रतिष्ठान या टीमला लागत असताना प्रशांत हा फलंदाज बाद झालाय. शिरोने प्रतिष्ठान थोडासा मात्र संकटामध्ये सापडलाय. चौथ्या बॉलवरती बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत चंद्रकांत नाईक. नवीन फलंदाज वासुदेव आलेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. चंद्रकांत यांनी मात्र विकेट मिळवलेली आहे एक. चला, जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका, अजून आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळतो. बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय, डीप पॉइंटला आलाय चौकार. टीमची धावसंख्या मात्र या 4 धावसंख्येने पुढे जात असताना 29 या आकड्यावरती 29 रन स्कोर कार्डवरती लाजवाब फटका पाहायला मिळाला वासुदेव यांच्या बॅटमधनं. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या 3ऱ्या ओव्हर मधला. यावेळचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 29 वरती 3 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिरोने प्रतिष्ठान हा संघ यस पंच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा प्लीज, विनंती करतोय. व्हॉलेंटियर्स पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाला तोपर्यंत आम्ही ब्रेक घेतोय. 29 वरती 3.
चला या ओव्हरसाठी भरपूर वेळ घेतला. ड्रिंक्स ब्रेक भरपूर मोठा झाला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा धावफलकावरती. जगदीश आलेत गोलंदाजी मार्कवरती. चला जास्त प्रमाणामध्ये शिरोणे 40+ टीम भरपूर वेळ घेत आहे. 29 धावा धावफलकावरती. जगदीश आलेत गोलंदाजी मार्कवरती. या बॉलचा फटका मात्र समोरच्या दिशेला. सचिन भोईर चेंडूच्या खाली. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज बाद होतोय. मेहबूब शेख हा फलंदाज बाद झालाय आणि पूर्णपणे संकटामध्ये शिरोणे प्रतिष्ठान संघ पाहायला मिळतोय. अगदी दयनीय अवस्था पाहायला मिळते. 29 वरती 4 विकेट डाऊन झालेले आहेत शिरोणे प्रतिष्ठान या टीमचे. चला साऊल अण्णा आलेले आहेत. साऊल अण्णा यांनी मोठमोठे फटके एक काळ गाजवलाय साऊल अण्णांनी. परंतु आता या मॅच मध्ये शिरोणे प्रतिष्ठान या टीमकडनं खेळत असताना थोडासा दबावामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण मेहबूब शेखची विकेट त्यांना मिळालेली आहे. जगदीश यांनी पहिल्याच बॉलवरती मेहबूब शेख यांची विकेट घेतलेली आहे. जगदीश पुन्हा एकदा तयार होतील. समोर साऊल अण्णा आपल्याला पाहायला मिळतात. बॉलची चाचणी भरपूर वेळ साऊल अण्णा यांनी केलेली आहे. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. जगदीश. टीमची धावसंख्या 29 वरती 4 गडी बाद झालेत. गोलंदाज तयार होत आहेत. राईट अमोव द विकेटने पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा ही बॉल मात्र मिस झालाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर आणि प्रेशर मध्ये शिरोणे प्रतिष्ठान संघ. ही मॅच भरपूर महत्वाची आहे शिरोणे प्रतिष्ठान या टीमसाठी. जर ही मॅच ते पराभूत झाले तर कदाचित या स्पर्धेमधलं त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल. म्हणून ही मॅच भरपूर महत्वाची असणार आहे दोन्ही टीमसाठी. जो संघ या मॅच मधून पराभूत होईल त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल. गोलंदाज तयार. चला यावेळचा फटका मात्र साऊल अण्णा यांच्या बॅटमध्ये चांगला, परंतु डीप मध्ये होते क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच. साऊल अण्णाचा खेळ मात्र संपलाय. आल्या पावली मात्र माघारी धाडलाय साऊल अण्णाला. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. शिरोणे प्रतिष्ठान यांची मात्र कंबर मुडीत काढलेली आहे शिरोणे 40+ टीमने. वाव काय खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत हे 40 ओलांडलेले खेळाडू, 50 ओलांडलेले खेळाडू, त्याचबरोबर 60 वय वर्ष ओलांडलेले खेळाडू. या खेळाडूंनी मात्र खूप प्रभावित केलेलं आहे. यंग क्रिकेटला लाजवेल अशा प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चला आता साहिल भोईर आपल्याला पाहायला मिळतात आणि साहिल भोईर यांचे वडील मात्र समोरच्या टीम मध्ये खेळताना जरूर आपल्याला दिसतील, जे आपल्याला पाहायला मिळतात. सचिन भोईर यांचे हे सुपुत्र आहेत साहिल भोईर. आणि आता पहा त्यांचेच वडील त्यांच्या विरोधामध्ये प्लॅनिंग करत असताना की साहिलला आता कुठे गोलंदाजी करायची. गेम प्लॅन आता मुलाच्या विरुद्ध त्यांनी सेट केलेला. जगदीश आपल्याला पाहायला मिळतात. जगदीश यांनी आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. 2 महत्वाचे विकेट, एक तर मेहबूब शेख आणि त्याच्यानंतर मात्र साऊल अण्णा, या 2 मातब्बर संघांना माफ कर मातब्बर खेळाडूंना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. चला जगदीश पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना, कारण की डावकुराचा फलंदाज साहिल भोईर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती आहे. साहिल भोईर यांच्याकडे भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत शिरोणे प्रतिष्ठान या टीमला. यावेळचा बॉल सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. बराच उशिरानंतर आणि बराच वेळेनंतर स्कोर कार्ड वरती थोडासा मात्र हालचाल आम्हाला पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. बॉल झालेत आतापर्यंत 3.
चला याही वेळचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. हाही बॉल मात्र वाईट बॉल पाहायला मिळतोय. साहिल भोईर जसा क्रीजवरती आला, जसा मात्र स्ट्राईकवरती आला, तसे मात्र लाईन लेंथ पूर्णपणे बिघडलेली आहे गोलंदाज जगदीश यांची. 2 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केले. 2 महत्वाचे विकेट्स त्यांनी घेतले. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. साहिल भोईर यांच्याकडनं मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा शिरोणे प्रतिष्ठान टीमला. गोलंदाज यार जगदीश यांचा हा बॉल मात्र पायावरती आदळलाय. जोरदार अपील जरूर केली होती. बॅटची एज लागलेली आहे. बॅट कट आहे डिक्लेरेशन मध्ये. 2 पंच आम्हाला पाहायला मिळतात. 1 सिंगल रन मिळेल. एका बाजूला अमर वारंगे स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने त्यांनी मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलं होतं आणि असे मोठमोठे टुर्नामेंट जे आहेत त्यांनी भरपूर असे स्पर्धा ज्या आहेत ते शिरोणे टीमला जिंकून दिल्यात नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. असे आमचे विशालदादा सुतार. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 32 धावा दाफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा जोरदार अपील केलेले LBWच्या स्वरूपामध्ये साहिल भोईरला मात्र परतीचा रस्ता दाखवलाय. 3री विकेट जगदीश यांची लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. महबूब शेख, साऊलांना साहिल भोईर या 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले जगदीश. आणि या दयनीय अवस्था शिरोणे प्रतिष्ठान या टीमची पाहायला मिळते. 32 वरती 5 बॉल आतापर्यंत झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. अंश, एक बॉल शिल्लक आहे. 1 बॉल शिल्लक आहे जगदीश यांच्या ओव्हर मधला. 3 विकेट महत्वाचे घेतलेत. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत त्यांनी. अंश आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो अंश आला. अंश याने सुवर्ण संधी. षटकार मारल्यावरती 500 रुपयाचा कॅश प्राइज जितेश पाटील यांच्याकडनं त्यांना देण्यात येईल. जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज यार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु रन घेणार नाहीयेत कारण की वासुदेव यांच्याकडे स्ट्राईक असणं भरपूर महत्त्वाचं असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. 32 वरती 6 शिरोणे प्रतिष्ठान. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही इन्व्हाइट करतो दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला. एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे श्लोक 9123 रायडर्स टीमचे कॅप्टन आणि जय साई टीमचे कॅप्टन प्रथम सुतार. आपण या टॉस करण्यासाठी. गोलंदाज झालेत मागच्या मॅचचे हिरो नंदकुमार आपल्याला पाहायला मिळतील. चला नंदकुमार जी रेडी होत आहेत. वासुदेव स्ट्राईक वरती आहेत. चला पहिलाच बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. डिक्लेअर रिझन मध्ये फक्त 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती लागल्यात. या शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्त्वाचं. 50 पर्यंत पोहोचणं भरपूर महत्त्वाचं असेल. शिरोणे प्रतिष्ठान हा संघ जर शिरोणे प्रतिष्ठान 50 पर्यंत पोहोचला नाही तर कदाचित या मॅच मध्ये वर्चस्व शिरोणे 40+ टीमचं पाहायला मिळेल. वासुदेव पुन्हा एकदा तयार होत आहेत बॅटिंग करण्यासाठी.
चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत नंदकुमारजी. यावेळचा फटका मात्र स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला आडव्या बॅटने काय फटका खेचलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर नंदकुमार यांच्यावरती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार वासुदेव यांच्या बॅटमधनं आलाय षटकार. गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा नंदकुमारजी आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये 39 धावा धावफलकावरती. अजूनही या ओव्हरमधले 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळचा बॉल बॅकफूट वरती जाऊन पुन्हा एकदा पंच केला. त्या ठिकाणी डिक्लेअर रिजन मध्ये कदाचित एकच रन मिळेल. यस, एक धाव मिळेल. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 40 वरती 6 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती वासुदेव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील LBW च्या स्वरूपामध्ये. ओहो, बेल्स गेलेली आहे. बोल्ड झाला. आणि अमर वारंगे जे होते ते मधीत होते त्यामुळे आम्हाला व्यवस्थितरित्याने दिसले नाही. फलंदाज बाद झाला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. लेग स्टिकची दांडी जी आहे ती वाकवलेली आहे. आणि नंदकुमार यांचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल. वयाची 60 ओलांडल्यानंतरही तो जोश जो यंग क्रिकेट खेळताना होता. 40 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मेहबूब शेख यांना जीवदान खऱ्या अर्थाने मिळालेलं होतं. ते जीवदानाचा फायदा त्यांना घेता आलेला नाहीये. यावेळचा बॉल जर पाहिला तर आडव्या बॅटने प्रसाद यांच्या बॅटमधून आपण पाहतोय एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद यांच्या बॅटमध्ये एक सिंगल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41. षटकार लगावला तर 1000 रुपये. षटकार लगावला तर 1000 रुपये. चेंडू हवेमध्ये आहे. एलिव्हेशन ही कॅच घेणं भरपूर महत्वाचं. झेल ड्रॉप. एक रन भरपूर महत्वाची आहे. 2 रन कंप्लीट केले. तिसरी धावी कंप्लीट झालेली आहे. आणि अशा रीतीने मात्र 3 या धावसंख्येवरती. चौथीचा प्रयत्न होईल का? येस, नाही 3 धावाच कंप्लीट झाल्यात. तर 3 धावा कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या 44 धावा आणि हा 44 धावा आणि 45 धावसंख्येचं आव्हान जे आहे ते सेट केलेलं आहे. 45 धावा इथून टार्गेट चेस करायचे आहेत. तर चला आम्ही इन्व्हाइट करतो दोन टीमचे कॅप्टन. श्लोक 9123 रायडर्स टीमचे कॅप्टन या पण लगेचच प्लीज विनंती करतोय. श्लोक 9123 रायडर्स टीमचे कॅप्टन अमोल दादा आपला कॅप्टन प्लीज पाठवा. आणि दुसऱ्या बाजूला जय साई प्रथम सुतार हे टीमचे कॅप्टन असतील. चला श्लोक 9123 रायडर्स अमोल पवार कॅप्टन जेवायला गेलाय. या लवकर या. राकेश दादा आहेत कदाचित कॅप्टन. या पण लगेचच टॉस केला जाईल आणि टॉस का बॉस कोण ठरेल?
चला प्रथम सुतार आणि ज्ञानेश्वर दादा यांना विनंती करतोय की आपला शुभास्य नाणेफेकीचा कॉल करून घ्या. नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जाईल. प्रथमेश कुंभार कॅप्टन आहेत. ओ हो सरप्राईज, सरप्राइझिंग कॅप्टन. साई, जय साई टीम आणि दुसऱ्या बाजूला चला टॉस केला जाईल. दोन्ही टीम्स. श्लोक 9123 रायडर्स राकेश दादा कॉल करतील. हेड इज अ कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? पेंडिंग आहे. ओके चालेल. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि तिथे आम्ही आमंत्रित करतोय आमचे दीपेश दादा पाटील. जेवण करतात. ओके जेवण करतात, काही हरकत नाहीये. सिद्धू कुंभार या, आपण तरी या. सिद्धू कुंभार, सिद्धू कुंभार आपण जिथे कुठे असाल संपर्क साधायचा आहे. आमच्याशी संपर्क साधा सिद्धू कुंभार, आपण जिथे कुठे असाल. हॅलो, धन्यवाद रोहित. तुम्ही पाहत असाल चालू असणारा सामना तो आहे तो शिरोने प्रतिष्ठान वर्सेस 40+ शिरवणे ह्या दोन्ही संघांमध्ये हा सामना. आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ शिरोने प्रतिष्ठान संघ 44 धावा त्यांनी ठोकलेल्या आहेत आणि 45 धावांचं आव्हान शिरोने 40+ संघासमोर ठेवलेलं आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील शिरोने प्रतिष्ठान संघ. आणि फलंदाजीसाठी आलेला संघ आहे तो शिरोने 40+ संघ. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ देखील क्वालिफाय होईल. आजच्या दिवसातला हा सामना असेल तिसरा सामना. यानंतरचा सामना तुम्ही पाहाल जय साई वर्सेस श्लोक 9123 रायडर्स. आणि ज्ञानू ठाकूर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत असेल. ज्ञानेश्वर दादा सुतार देखील विराजमान आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. आणि सामन्याला देखील सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. स्ट्राईकवर असतील ते आतिश वारंगे, नॉन स्ट्राईकवर असेल ते सचिन भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं शतक घेऊन येत आहेत ते महबूब शेख शिरोनी प्रतिष्ठान संघाकडून. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील, पाहूया आतिश कशा प्रकारे बॅटिंग करेल. आणि पंचांचा थोडा चेंडू लागलाय स्टंपला की हवेनी पडले बेल्स ते. पंचांचा इशारा. फलंदाज बाद.
आणि फलंदाज देखील बाद झालेले आहेत. चालू असणारा हा शिरोने प्रीमियर लीग 2025 एक सुंदर असं आयोजन तुम्ही पाहत असाल. प्रथमतः संघ खेळणारा संघ असेल तो 40+ संघ देखील तुम्ही पाहत असाल. एक आनंदाचं वातावरण शिरोने गावामध्ये ही मॅच शिरोने प्रीमियर लीग 2025. किती दिवसापासून आपण या टुर्नामेंटची प्रीमियर लीगची वाट पाहत होतो. तेच ये क्षण तुम्ही पाहत असाल. शिरोने गावाची प्रीमियर लीग मॅच आणि घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1. गोलंदाजीच्या मार्कवर असतील ते मेहबूब शेख. पुढचा चेंडू जोरकास मारण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी मेहबूब शेख यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल. पॉवर प्लेचं पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज आलेले मेहबूब. हा मारलेला चेंडू तुम्ही पाहू शकाल. एक टप्पा का चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावेंसाठी आणि संघाची धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. आणि श्लोक 9123 रायडर हा संघ तुमचा निर्णय काय आहे ते लगेचच सांगायचं आहे. गोलंदाजी कराल का फलंदाजी कराल? पुढचा चेंडू शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. मेहबूब गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर असतील ते चंद्रकांत. आणखी एक मारलेला चेंडू पाहूया. तिथं फलंदाज तैनात नन्नू. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु एक अचूक असा थ्रो त्यांचा तुम्ही पाहिला असेल. एक सुंदर असं बॅकअप देखील होतं मेहबूब शेख. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं शतक आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 6. पाहूया पॉवर प्ले मध्ये कितपत धावा बनवतील 40+ संघ. आणखी एक सुंदर चेंडू कमबॅक करत असताना मेहबूब शेख. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. 1 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 6. सुंदर अशी गोलंदाजी. पंचेचाळीस धावांचा पाठला करत असताना संघाची धाव संख्या झाली ती 6. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं शतक फेकण्यासाठी गोलंदाज साहिल भोईर. पहिला फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती समाचार घेतलेला आणि 4 धाव्यांसाठी हा चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलेला आहे चंदू. फलंदाज चंदू नाईक यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार.
आणि फलंदाज देखील बाद झालेला आहे चंद्रकांत नाईक. खूप सुंदर अशी फलंदाजी करत होते, मात्र जेलचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जगदीश. हॅलो, 3 चेंडू. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 11. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचं हे शतक. पाहूया पुढचा चेंडू. आणि व्हाईट चेंडू. पुढचा चेंडू. साहिल तयार. हॅलो, सोप्पं असं झेल होतं, परंतु चिक्कू यांच्या हातातून झेल निसटलेला आहे. एक खराब क्षेत्र. दोन ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13. एक सोप्पा असा झेल चिक्कू यांनी सोडलेला. पाहूया तो झेल कितपत मागडा ठरतोय तो शिरोने प्रतिष्ठान संघाला. त्यांच्याकडून अपेक्षा नसते, परंतु पाहूया कशा प्रकारे आतिश वारंगे यांचं विकेट पडल्यानंतर काहीच लगातार जर 3 विकेट घेतले कोणी पण, चिक्कूला सुवर्ण संधी असेल तर नॅनू ठाकूर यांच्याकडून 500 रुपये. लगातार 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक नॅनू ठाकूर यांच्याकडून. ते देखील मॅचचा आनंद घेत असताना तुम्ही पाहत असाल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील सचिन ठाकूर उर्फ चिक्कू. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा देखील विक्रम त्यांच्या नावावरती आहे. आणि गोलंदाज असतील ते सिद्धू. जेव्हापासून सिद्धूला त्यांनी 5 षटकार मारले, त्यांचं क्रिकेट देखील बंद झालेलं आहे.
ते देखील घाबरतात. आणि जेव्हापासून चिक्कूने 5 षटकार मारले त्याच्यानंतर त्यांनी षटकारच मारले नाही. तो गोलंदाज चिक्कू. पंचांकडून आणि वाईटचा इशारा येतोय. पहिला चेंडू खराब फेकलेला आहे चिक्कू. आणि पंचांची देखील तुम्ही वादावाद करू नका, आपलेच गावचे पंच आहेत. आणि कमबॅक करत असताना चिक्कू, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा उचली घेणारा चेंडू. आणखी एक चेंडू, निर्धाव चेंडू. गोलंदाजीच्या मार्कवर चिक्कू, सुवर्ण संधी आहे त्यांना. मारलेला चेंडू पाहूया, एक टप्पा खात चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षण असेल साहिल भोईर. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण शिरोने प्रतिष्ठान संघ. खूप सुंदर अशी गोलंदाजी चिक्कू यांच्या मार्फत तुम्ही पाहत असाल. गोलंदाजी करत असताना सचिन ठाकूर चिक्कू, आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकलेले आहेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज चिक्कू. आणि मारलेला चेंडू, लांब लचक असा मारलेला चेंडू पाहूया, नर्सरीमध्ये गेलेला आणि षटकार. तपर्त आणि संघाची धाव संख्या झालेली ती 21. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल, अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. आणखी एक मारलेला चेंडू पॉइंटच्या दिशेला, परंतु हा चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येतोय, घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला आहे. आणि धाव संख्या झालेली आहे ती 22. अजूनही 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल शिरोने प्रोटी प्लस संघाला. काही सांगू शकत नाही काय होईल, कारण की दोन्ही संघ आणि 40 प्लस संघाला हा सामना जिंकायचा असेल तर षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आणि जर शिरोने प्रतिष्ठान संघाला सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी एकदम कसून टाकावी लागेल. नवीन गोलंदाज संस्कार सुतार. आणि टप्पा पडल्यानंतर वलन घेणारा चेंडू, खूप सुंदर अशी गोलंदाजी. सकाळच्या 17 पासून त्यांची गोलंदाजी तुम्ही पाहत असाल. संस्कार सुतार आजच्या दिवसामध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजीतून तुम्ही पाहिली असेल. तेच गोलंदाज संस्कार. पाहूया पुढचा चेंडू आणि मारलेला चेंडू, फ्लायटेड चेंडू पाहूया, हा जातो सीमारेषा पार. षटकार 6 धावेंसाठी. आणि दीपेश दादा देखील कॉमेंट्री करतील. आता थोडी मजा येईल. दोन्ही संघांमध्ये चालू असणारा हा सामना असेल तो शिरोने प्रतिष्ठान संघ, त्याच्या अपोजिशनला खेळत असणारा संघ असेल तो 40 प्लस संघ, शिरवणे गाव 40 प्लस संघ. प्रथमतःच त्यांचं पहिलाच वर्ष 40 प्लस संघाचा पदार्पण असेल तो
या प्रीमियर लीग मध्ये. पाहूया पुढचा चेंडू संस्कार कशा प्रकारे कमबॅक करतील ते. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वलन घेणारा चेंडू. पंचांकडे दाद मागत असताना परंतु हा चेंडू देखील डॉट येतोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी. धन्यवाद सिद्धू कुंभार. आज सकाळपासून आपण ज्याचा आवाज ऐकतो एक सुमधुर आणि नवी मुंबईचा जर विचार केला, आता मात्र इथून पुढे येतोय मोठा फटका. ज्या फटक्याची गरज होती 40 प्लस संघाला. 40 प्लस संघ मात्र ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग मात्र सचिन भोईर इथं साकारताना पाहतोय आपण. ॲब्सल्युटली सुपर बॅटिंग. जर विचार केला समीकरणाचा तर 2 षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता होती. आता मात्र जर विचार केला तर 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अफलातून फलंदाजी, कास फलंदाजी. आणि जर विचार केला 40 प्लस संघ युवा टीमच्या विरुद्ध खेळत असताना अहंकार जबरदस्त बॅटल पाहतोय 40 प्लस संघाकडनं. जबरदस्त फटकेबाजी. जर आपण विचार केला तर सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकला आपण ते आपले मित्र नेरुळगावचे सुपुत्र रोहितजी भोपी, त्याचबरोबर त्यांच्या समोर सिद्धू कुंभार शिरवणे गावचा एक जबरदस्त बुलंद आवाज. आणि आता मात्र आपण जातो पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. इथून पुढे मात्र संस्कारला कमबॅक करावं लागेल. अविनाश दादा सुतार यांचा हा सुपुत्र. इथून पुढे मात्र नकारात्मक वाईट चेंडूचा इशारा येतोय. या वाईट चेंडूने मात्र धावसंख्या मात्र पुढे सरसवते. धावसंख्या 35-35. संस्कारचा विचार केला तर कालच्या सत्रामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. आजच्या सत्रामध्ये देखील चांगली गोलंदाजी, पण आता कुठेतरी मात्र त्याच्यावरती केलेला हल्ला प्रतिहल्ला केला जातो. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मात्र इथं क्षेत्ररक्षक कोणी नाही. येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं जबरदस्त बहारदार चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने सुसट धावलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 39-39. आता मात्र 7 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 6 धावा. माझ्या समवेत स्कोरर म्हणून रीद, त्याचं देखील मी मनापासून स्वागत करतो. कारण शिरवणे प्रीमियर लीग अर्थात प्रत्येक गावकऱ्याला आनंद देणारा आनंदाचा क्षण आणि त्या क्षणाची 365 दिवस सर्वच क्रिकेटर शिरवणे गावातील वाट पाहत असतात. तोच क्षण मात्र इथं मात्र चांगला फटका येतोय मोठा फटका. विजयी षटकार. 40 प्लस संघ इथं विजयी होतोय आणि शिरवणे प्रतिष्ठान संघाला मात्र पराभूत केला जात आहे. आणि 40 प्लस संघ क्वालिफाय राऊंड मध्ये पोहोचतोय. क्वालिफाय राऊंड मध्ये पोहोचणारा 3रा संघ सचिन भोईर. मॅन ऑफ द मॅच सचिन भोईर. अफलातून फलंदाजीच्या जीवावरती जोरावरती 40 प्लस संघाने मात्र इथं युवा संघाला मात्र पूर्णपणे बीट करून पुढच्या राऊंडमध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यांचं देखील आम्ही शिरवणे प्रीमियर लीग मध्ये खूप खूप सहर्ष स्वागत करत आहोत.